संपूर्ण जिल्ह्याचे पदाधिकारी, लातूर काय व्यतिरिक्त लातूर जिल्ह्याचे सर्व लातूर लोकसभेचे संपूर्ण पदाधिकारी आज बैठकीला उपस्थित होते। आधी पदाधिकाऱ्यांनी सर्वांनी आज निर्णय घेतला की या जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचे आम्ही सर्वचे सर्व आमदार निश्चितपणे विजय प्राप्त करू आणि जे महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याचं स्वप्न आहे, जे हिंदू धर्माचे जे आपले आचार्य आहे शंकराचार्य त्यांचं स्वप्न आहे, त्यांनी सांगितलं की जोपर्यंत उद्धव साहेब मुख्यमंत्री पदावर खुर्चीवर बसणार नाही तोपर्यंत या महाराष्ट्रातल्या प्रत्येक लोकांचं स्वप्न पूर्ण होणार नाही। या आचार्य शंकराचार्यांचा शब्द आहे आणि या महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या भावना आहे। ज्या उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसलं आणि उद्धव साहेबांना खुर्चीवर पाय उतार केलं आणि गद्दार खुर्चीवर जाऊन बसला, जोपर्यंत यांना पाय उतार करून उद्धव साहेबांना खुर्चीवर बसवत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातला शिवसैनिक शेतकरी स्वस्थ बसणार नाही। म्हणजे महाविकास आघाडीचा चेहरा उद्धव साहेब 100%। अरे शंकराचार्यांनी म्हटलं या महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिवसैनिकाचीच नाही, प्रत्येक शेतकऱ्यांची, प्रत्येक मराठी माणसाची, प्रत्येक हिंदुत्वाच्या विचाराची, प्रत्येक व्यक्तीची इच्छा आहे की या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव साहेब झाले पाहिजे। किती जागा असतील लातूरमध्ये शिवसेनेची? निश्चितपणे त्या बाबतीत हा आमच्या अंतर्गत पक्षांतर्गत चर्चेतला विषय आहे। निश्चितपणे ह्या ठिकाणी आमचे आमदार झाल्याशिवाय राहणार नाही। 6 आमदार आमचे महाविकास आघाडीचे होते। 2009 ते 2019 या काळात जिल्हा परिषदेचे सदस्य असताना जे विकास निधी किंवा भत्ते जे आहेत त्या संदर्भाची माहिती ECBने मागवली, काय सांगाल? आता पहिला मुद्दा तर हे सरकार 30/6/2022ला ह्या महाराष्ट्रामध्ये गद्दारांचं सरकार स्थापन झालं। या गद्दारासंग जे काही आमदार उद्धव साहेबांचे प्रामाणिक आमदार गेले नसतील त्यांना कशा पद्धतीनं त्रास द्यायचा हे षड्यंत्र त्यावेळेस शिंदे सरकारनं देवेंद्र फडणवीसनं चालू केलं। तुम्ही पहा 30/6/2022ला सरकार बसलं आणि मी त्यांच्यासोबत गेलो नाही म्हणून 3 महिन्यानंतर लगेच म्हणजे 26/9/2022ला माझी एंटी करप्शनची तक्रार करण्यात आली। यांनी संगनमत करून एका व्यक्तीला करा लावली आणि मला 26/9/2022ला एंटी करप्शनच्या ऑफिसमध्ये अमरावतीला चौकशीसाठी बोलावण्यात आलं आणि मी रिसर चौकशीला गेलो सुद्धा। आणि आज तुमच्याकडून समजलं की 16/22 आज तुमच्याकडून समजले की आज पुन्हा जिल्हा परिषदला माहिती मागितली। आता तुम्ही पहा 26/9/2022 ते आज लागलं 24, 2 वर्ष झाले तर मला तर एंटी करप्शनची क्यू येऊ राहिली की 2 वर्ष झाले त्याने अजून चौकशीच नाही केली। मीच विचारात पडलो की 2 वर्ष झाले अजून मला बोलावलं नाही त्यानं, मी तर वाट पाहू राहिलो त्याची ते कधी बोलावतात म्हणून। म्हणजे 2 वर्ष झाले पहिल्यांदा त्यांनी बोलावलं मला। तेव्हा मी त्यांना माहिती दिली की ज्यावेळेस 2019ला मी निवडणुकीचा आमदार होतो, निवडणुकीचा फॉर्म भरला होता, त्या फॉर्ममध्ये माझ्या प्रॉपर्टीचं पूर्ण जे काय प्रॉपर्टी माझ्याकडे 2019ला होती आमदार व्हायच्या पूर्वीला ते पूर्ण प्रॉपर्टी मी माहिती फॉर्म भरायच्या निवडणुकीचा तो फॉर्म त्यांच्याकडे दिला। आमदार झाल्यानंतर मी काय प्रॉपर्टी घेतली याची मी त्यांना वेळ मागितली होती। त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला आम्ही नोटीस दी बोलवू। अरे 2 वर्ष झाले अजून मला त्यांनी बोलावलंच नाही। हे कोणती चौकशी आहे? मी तर म्हणतो त्या अधिकाऱ्यांचा तर सत्कार घ्यायला पाहिजे की 2 वर्ष झाले तुम्ही माझी बेहिशोबी मालमत्ताची तुम्ही चौकशी करू राहिले, 2 वर्ष झाले तुम्ही मला बोलावून राहिले। आता नोटीस कुठं पाठवतात तर जिल्हा परिषदला पाठवतात की हे जिल्हा परिषदला किती वर्ष यांनी सदस्य पद भोगलं, किती वर्ष यांनी जिल्हा परिषदमध्ये कोणतं पद भोगलं। अरे माझ्या प्रॉपर्टीची बेहिशोबीची मालमत्ताची तुम्ही जे चौकशी करू आले, ज्या व्यक्तीनं तुमच्याकडे तक्रार केली त्यांनी तुम्हाला बेहिशोबी मालमत्ता माझी कुठं आहे ते विचारलीशील ना। माझीच एंटी करप्शनला विनंती आहे की माझी जे बेहिशोबी मालमत्ता आहे ते मला पाहून द्या, माझ्या ताब्यात द्या आणि माझ्यावर कारवाई करा, माझंच म्हणणं त्यांना आहे। आणि ॲक्च्युली एंटी करप्शनमध्ये जेव्हा चौकशी करतात ना, तुम्हाला आज सांगतो माझी विनंती आहे एंटी करप्शनला आणि शासनाला बी आणि म्हणा की आणि मी न्यायालयामध्ये बी म्हणणार आहोत की माझी चौकशी करत असताना ऑन मीडियासमोर पब्लिकसमोर माझ्या प्रॉपर्टीची चौकशी करण्यात येईल। मी सांगतो येईल ते लिहितात बेल, माझ्याकडून कुठून पैसा आला, मी चार्टर प्लेनहून गुवाहाटीहून कसा आलो, त्या प्लेनचा पैसा कोणी दिला, मी हे सांगतो ते लिहितच नाही। म्हणून माझी चौकशी होत असताना माझ्याजवळ बेहिशोबी मालमत्ता कुठून आली, मी गुवाहाटीहून प्लेननं कसा आलो, त्या प्लेनचा पैसा मी कुठून भरला, हे सगळी ऑन मीडिया रेकॉर्ड समोर याची चौकशी व्हावी म्हणजे जेणेकरून जनतेलाही वस्तुस्थिती समजली पाहिजे। पोलिसांनी एंटी करप्शनच्या अधिकाऱ्यांनी मला जो प्रश्न विचारला तो मीडियासमोर विचारा, खुल्ली चौकशी करायला पाहिजे, खुल्ली उघडी।
ही अशी मी सांगतो अंदर त्यांना आणि ते लिहितात काय. माझे एंटी करप्शनचे आरोप आहे. मी बी जे बयान देतो ते रेकॉर्डवर ते घेत नाही. मला मुख्यमंत्र्यांनी काय दिलं, कुठून पैसा दिला, काय दिला, कशासाठी दिला, मला चार्टर पेन कुठून आणून दिलं, हे रेकॉर्डवरच घेत नाही. माझं तर म्हणणं आहे त्यांनी हे सर्व रेकॉर्डवर घ्यावं आणि माझी बेहिशोबी मालमत्ता माझ्या ताब्यात घ्यावी आणि माझ्यावर कारवाई करावी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.